आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, हे दिलं का नाहीस रुद्रला? कसं देणार? रागावलेत ना ते माझ्यावर. का? काल तुम्ही त्यांना फसवलं, त्याचा राग सगळा माझ्यावर निघतोय आज. अगं हो, पण तुझ्यावर का रागवलाय तो? त्यांना असं वाटतंय सगळं मीच केलं. आता माझ्याशी बोलायचं नाहीत ते. गौरी, अगं अशा गोष्टींना हार मानलीस तर कसं चालेल? हे बघ, अशा गोष्टींवर भुलू नको. आणि तसंही रुद्रचा राग येतो, तो असा बर्फासारखा वितळून जाईल लगेच. बघ तू. सध्या तरी तशी लक्षणं दिसत नाही आहेत मला. अगं पण तू चान्सेस देऊ नकोस ना. तू ना उलट डाव टाक. नाही नको बाबा, कशाला उगाच ताणायचं. त्यापेक्षा सॉरी म्हणते. सॉरी? शी? अगं बाहेर जगाला कळलं तर काय म्हणेल? हे बघ, मेक इट क्लिअर. बायको आणि सॉरी हे दोन विरुद्ध शब्द आहेत, माहिती नाही का तुला? शी बाबा, अगं कधीतरी रुद्रच्या बायकोसारखी वाग ना तू. जरा दरारा ठेव ना. आणि हे बघ, जगभरात जेव्हा नवरा रागवतो ना, तेव्हा बायको काय करते माहितीये? नाही, ती त्याला चिडूच देत नाही. लगेच नवऱ्यापेक्षा जास्त रागवते, स्वतःचा राग मोठा करते. आणि वाघ असलेला जो नवरा असतो ना, तो असा ससा होऊन जातो. खरंच? तुला माझ्यावर विश्वास आहे ना? गुड. ही ट्रिक कर, मग विश्वास बसेल तुझा. ऑल द बेस्ट. जा. काय करशील? राग, रुसवा, फुगवा. गो गो गो. ऑल द बेस्ट. पुष्पा, कशी रे तब्येत आजीची? अच्छा, काळजी घे. नाही, आज पूजा होती घरी, तू आला असतास तर बरं वाटलं असतं मला. नाही जमणार का? हरकत नाही, काळजी घे आजीची आणि तुझी. बरं ठेवू मी? खाली गुरुजी आलेत वाटतं. चल. रुद्र सर, थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. कमॉन गौरी, पूजेला बसणार नाही सांग, मग कसा सुतासारखा सरळ होईल ते बघ. तुमच्यासाठी हे सोवळं आणि उपरण आणलं होतं. कशासाठी? पूजेसाठी हे घालाल? पण माझं आवरून झालंय गौरीजी. मी म्हणते म्हणून पण नाही घालणार. मी हे कधीच घालत नाही गौरीजी. रुद्र सर, मला माहितीये तुम्हाला राग आलाय, पण आज सत्यनारायणाची पूजा आहे. तुम्हाला माहिती ही पूजा लग्नानंतर का करतात? संसाराची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने व्हावी म्हणून. आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून. तुम्हाला माहितीये, आपण आज निर्मळ मनाने जे काही मागू ना, ते सगळं मिळतं. हे काय बोलते ही? आज दिवस खूप चांगला आहे रुद्र सर. आज आपल्या संसाराला सुरुवात झाली. आज आपल्याला देवाचा आशीर्वाद मिळेल. आणि ही पूजा आपल्या पुढच्या वाटचालीसाठी फार महत्वाची आहे. आणि ही पूजा तुम्ही मनात आडी ठेवून केलीत ना, तर ती फळणार नाही. मला तुमची साथ हवी आहे, सोबत हवी आहे.
आणि ही साथ सोबत असताना मला मनात कसलाही राग नकोय. एकमेकांच्या आनंदापेक्षा सुखापेक्षा आपला राग महत्वाचा नाहीये रुद्र सर. तो राग बाजूला ठेवा आणि पूजेला या प्लीज. मी खाली वाट बघते. गौरी, आपलं काय ठरलं होतं आणि काय बोललीस तू? रोहित सर, आम्ही आमच्या संसाराची सुरुवात करतोय आणि संसारात पारदर्शकता असायला हवी ना. असे डाव खेळून नाही सुरुवात करायची आहे मला. सुरुवात? अगं शेवट केलास तू सगळ्या डावाचा. काय आहे तू पण? चल. करायची का पूजेला सुरुवात? हो. अगं बाळा, तिसरा पाठ नकोय जोडप्याच्या मध्ये. असं नसतं. माझ्या घरी असंच असतं. म्हणजे आई आणि पार्टनरच्या लग्नात सुद्धा मी असेच बसले होते पूजेला. माझ्या पार्टनरनेच सांगितलंय माझ्या घरी सुद्धा असंच असणार. बिट्टी, बाळा, हे पैठणकरांचं घर आहे. हो, पार्टनरचंच. पार्टनरचं म्हणजे माझं, हो ना आजोबा? अगदी बरोबर. गुरुजी, आमची बिट्टी म्हणते ना, अगदी त्याचप्रमाणे सगळं करायचं काय? गुरुजी, आमच्या बिट्टीची जागा आई बाबांबरोबर फिक्स आहे. अरे वा, ही बाहुली सर्वांची लाडकी दिसते. हो तर. पाटावर कशाला, डोक्यावर बसवा ना. काय तर म्हणे हे घर तीच आहे. जरा थांबा, तुम्हा सगळ्यांनाच घरातून बाहेर काढते की नाही हे बघाच. बाळा, तुझ्या पार्टनरला बोलव पूजेला. ते काय येत नाहीये? अरे हो, रोहित. अरे कुठं आहे रुद्र? इथे आहे मी.
देखणा दिसतोय नाही आज रुद्र? आई दिसणारच ना, कोणीतरी प्रेमाने घालायला दिलाय हा ड्रेस. मला वाटलं आज काही नाकावरचा राग जात नाही. विचार तोच होता माझा, पण काय करणार, माझी बायको एवढी गोड आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू बघवत नाहीत मला. आता बायकोकडे नाही पूजेकडे लक्ष द्या. कोण कुठली रस्त्यावरची मुलगी या बंगल्याला स्वतःचं घर म्हणते, लायकी तरी आहे कायची? आई बापाचा पत्ता नाही आणि आली घरावर हक्क सांगायला. कुठल्या कचऱ्यातून उचलून आणलंय कोण जाणे. नॉनसेन्स. आता काय करणार आहेस कोणास? हे असंच होत राहणार आता. एक एक वाटेकरी असेच वाढत राहिले तर आपल्यातच काय येणार? आपल्या घरच्यांना पण अक्कलच नाहीये. रस्त्यावरच्या लोकांना डोक्यावर बसवून ठेवले. आता उद्या ती भिकारडी मुलगी आपल्या घरावर हक्क गाजवणार. बघ ना, आणि जीप तर अशी चालते की बस. कुठला माज आहे कोण जाणे. पण तू काय करतेस? हे सगळं आपण का सहन करतो? तू काही करत का नाहीयेस? अरे मी काही शांत बसलीये का? पण मला सगळ्यांसमोर थेट असं काहीच करता येत नाहीये. रुद्र मुलगा आहे ना माझा. हो, पण ती कोण आहे तुझी? कोणीच नाहीये ना. तिचं थोबाड बंद करणं किती अवघड आहे. अरे ट्यूट्यू करते ना ती बिट्टी, तिचा आवाजच बंद करून टाकू. बरोबर बोलतोस तू. आवाज तर बंद करायलाच पाहिजे, आणि त्यासाठी उपाय आहे माझ्याकडे. आता आपण पूजेला सुरुवात करूयात. स्वस्ति नो इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः. रोहित, आपणही बसूयात पूजेला. कशासाठी? आपलं काही लग्न झाले आज? नाही ना. आपल्या लग्नाला बरीच वर्ष झाली. व्हेरी फनी. पूजा करायला असा कुठे काही रूल आहे का? आणि हे घर आपलं सुद्धा आहे. फक्त या मेड आणि रुद्रच नाहीये. अगं पण चला, आरतीसाठी आता सर्वांनी उभं राहायचं आहे. यात थोडं शेंदूर टाकलं ना की बिट्टीचा दगड झालाच. खूपच चुरूचुरू बोलते ना. बघू आता कसं बोलते ते. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा देवाची.
जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. अगं ओरड बिट्टी, अजून ओरड. आता हा आवाज कायमचा बंद होणार. ठीक आहे. हे सगळं मला? हो सगळं? हो सगळं तुझ्यासाठी. पी. घरातलं शेंडे फळ आहेस ना तू, लाडक. पी. बिट्टी, मला काय करते तिकडे? तीर्थ पिते आई. मग एकटीच पिणार? आधी सगळ्या मोठ्या माणसांना दे आणि मग घे हवं तर. हो आई, सॉरी. गौरी, अगं पिऊ देत ना तिला. लहान आहे ती. आणखी आहे घरात. नाही, आधी प्रसाद सगळ्यांना वाटू देत, उरला तर मग पिऊ देत तिला. बिट्टी, आधी सगळ्या मोठ्या माणसांना दे, मग तू. हो आई. अगं हे घ्या, तुम्ही पहिले, कारण तुम्ही सगळ्यांपेक्षा मोठे आहात ना. हो दे ना. अरे वा, केशर घातलेलं दिसतंय. आई, तुला आवडत नाही ना, नको पिऊस. कोण म्हणाला असं? आवडतं मला, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं. मलाही भूक लागली गो. आई ऐक माझं, नको पिऊस. तू का ग नेहमीच माझ्या खाण्यापिण्याच्या मागे लागत असतेस? आई, तिला भानच राहत नाही. शुगर आहे ना तुला आई, मग कशाला पितेस तू? प्यायल्याने त्रास होईल तुला, नको पिऊस. हं? अगो हो, माझ्या लक्षातच राहत नाही. काय नाही होत का एका दिवसाने? मस्त आहे ग.